हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री समृद्धी केळकरची नवीन मालिका हळद उचली कुंकू हसलं आजपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होत आहे. दुपारी 1 वाजता ही मालिका दाखवली जाईल. मग या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये काय घडलं, मालिकेची गोष्ट नेमकी काय आहे, मालिकेत तुमचे आवडते कलाकार कोणकोणत्या भूमिका करणार आहे, हे सगळं आपण जाणून घेऊया. पहिल्या एपिसोडची सुरुवात होते गावातील देवी आईच्या जत्रेने. कोल्हापूर शहरात ही मालिका आहे आणि कोल्हापुरातील एका गावात देवी आईचं मोठं मंदिर आहे. तेथे जत्रा भरली आहे. तेथे मर्दानी खेळ खेळले जात आहे. सगळेजण हे देवी आईला नवस बोलण्यासाठी मंदिरात जमा झालेले आहेत. येथून मालिकेची सुरुवात होते. समृद्धी ज्या कृष्णाची भूमिका या मालिकेत साकारणार आहे, तिचे आईबाबा या मंदिरात आलेत आणि ते सुद्धा देवाला नवस करतात की आमच्यावर जे कर्ज आहे ते फिटू दे. पण तेवढ्यात गावातील मोठं प्रस्थ बाळजाबाई या गावात अनेक गाड्या घेऊन येतात. त्यांच्या मागे त्यांची माणसं असतात, त्यांचं कुटुंब असतात आणि त्यासुद्धा देवी आईच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. बाळजाबाईची एंट्री खूपच ग्रँड दाखवली आहे. त्यांच्या एकानंतर येणाऱ्या अनेक गाड्या आणि मंदिरात जाण्यासाठी त्यांच्यासाठी चक्क पायघड्या, रेड कार्पेट टाकलं जातं आणि मग त्या मंदिरामध्ये येतात. त्यांच्या कुटुंबातील मेंबर, त्यांचा दीर दलपत, त्याची बायको आणि त्यांचा मुलगा जयदीप हा सुद्धा तेथे असतात. सगळेजण हे मंदिरात आल्यानंतर देवी आईचं दर्शन घेण्यासाठी जातात. तर बाळजाबाईचा मुलगा दुष्यंत हा चक्क बॉडीगार्डच्या कडेवर बसून देवी आईचं दर्शन घेण्यासाठी जात असतो. बाळजाबाईची जाऊ तिला म्हणते की आता दुष्यंत मोठे झाले आहेत, त्यांना पायी चालायला शिकवा, कडेवर नेण्याची काय गरज आहे. तर बाळजाबाई चिडून म्हणतात, माझ्या दुष्यंतला चिखल माती आवडत नाही आणि त्यांना जे आवडत नाही त्याबद्दल बोललेलं मला नाही आवडत. तेव्हा ही जाऊ गप्प बसते. बाळजाबाई समोर बोलण्याची कोणाची हिंमत नसते. कृष्णाचे बाबा हे दर्शन करून बाहेर येतात. तर दलपत त्यांना थांबवतो आणि विचारतो, झालं का दर्शन, आमचे पैसे कधी देणार, 2 लाख रुपयाचं कर्ज तुझ्यावर बाकी आहे आणि तो येथे बायका पोरींना घेऊन मस्तपैकी जत्रेत आलाय, देवाचं दर्शन घेतोय, पैसे कधी देणार. कृष्णाचे बाबा हे दलपतला विनंती करतात की शेतात काहीच पिकलं नाहीये, मी तुमचे पैसे लवकर परत करेल, मला फक्त 2-4 महिन्यांची मुदत द्या. हा दलपत त्याची चेष्टा करतो आणि विचारतो, 2 महिने का 4 महिने, चल 4 महिने दिले, तुझ्या बायकोकडे पाहून अजून 4 दिवस गेले, एका पोरीकडे पाहून अजून 4 दिवस दिले, तुझी दुसरी पोरगी कोठे आहे. तेव्हा कृष्णाच्या आईबाबांना खूप मोठा धक्का बसतो. आपली दुसरी मुलगी कोठे गेली याचा शोध घेण्यासाठी ते इकडे तिकडे धावू लागतात. तर कृष्णाची बहीण ही चक्क एका मोठ्या टेकडीवर असते आणि ती तेथून खाली पडणार. इतक्यात कृष्णा तेथे येते आणि देवी आईचं नाव घेऊन ती आपली बहीण पूजाला वाचवते. तिला वाचवल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो. कृष्णाचे बाबा हे तिचं खूप कौतुक करतात की तू माझ्या मुलीला वाचवलं. तेव्हा कृष्णा ही अनाथ असते. गावातील लोक सांगतात की 2 वर्षांपूर्वी या मुलीचे आईवडील तिला जत्रेत सोडून गेले आणि त्यानंतर ती मंदिरात राहते. तिचं कुणीही नाहीये, पण कामाला वाघ आहे वाघ, खूप चांगलं काम करते, स्वभावाने सुद्धा खूप चांगली आहे. तेव्हा कृष्णाच्या बाबांना तिची कीव येते आणि ते म्हणतात, तू येशील का माझ्या घरी, माझ्याबरोबरच राहा. हे ऐकून कृष्णाच्या आईला मोठा धक्काच बसतो आणि ती बाबांवर चिडून म्हणते, हे तुम्ही काय करताय, आधीच आपल्या डोक्यावर किती कर्ज आहे, आपल्याला 2 मुली आहेत, आपण आपल्याच पोटाला चिमटा काढून त्यांना वाढवतोय, मग या 3ऱ्या मुलीला तुम्ही कोठे घरी आणताय. परंतु बाबा हे तिला समजावून सांगतात की हा देवी आईचा आशीर्वाद आहे, तिच्यामुळेच आज आपली मुलगी वाचलीये, तू देवी आईचा संकेत समज, आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊया. पण आई चिडून म्हणते, ती पांढऱ्या पायाची आहे म्हणून तर तिच्या आईबापाने तिला येथे सोडलंय, आपण तिला घरी न्यायला नको. परंतु बाबा तिचं काहीच ऐकत नाही आणि कृष्णाला आपल्याबरोबर घरी घेऊन येतात. कृष्णा ही खरंच कामात वाघ असते आणि चक्क एकटीनीच शेतात नांगर चालू लागते आणि पाहता पाहता अनेक वर्ष उलटतात आणि कृष्णा ही मोठी होते. येथेच आपली आवडती अभिनेत्री समृद्धी केळकरची आपली ओळख होते. ती चक्क शेतात नांगर ओढत असते, एकटीनेच शेत नांगरत असते. तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की तिने आणि तिच्या बाबांनीच शेतात विहीर खणली होती. परंतु दलपत शेठचं कर्ज न चुकवल्यामुळे दलपत शेठने कोर्टाची कारवाई केली. बैल, घरातील सगळं सामान हे आपल्याबरोबर घेऊन गेला आणि त्यानंतर चक्क कृष्णाच्या बाबांची गावातून धिंड काढली. चपलेचा हार घालून
तोंडाला काळं फेसून संपूर्ण गावासमोर त्यांची धिंड काढली. त्यामुळे सर्वांनाच खूप दुःख झालं होतं. कृष्णा ही शेतात नांगरत असताना तिचे बहीण भाऊ तेथे येतात आणि तिला म्हणतात, तू येथे काय करतेस? आज तुला पाहायला मुलं येणार आहेत ना, आणि तुला त्यांच्यासमोर असं जायचंय का? तुला पाहून तर ते पळून जातील. कृष्णा म्हणते की याआधी 17 लोक पळून गेलेत, तसं 18वा सुद्धा पळून जाईल. परंतु तिची ताई तिला म्हणते, ही चेष्टा करायची वेळ नाहीये, चल लवकर, आधीच तिकडे गावात मोठा गोंधळ सुरू आहे. कृष्णा विचारते, काय झालं? तर ताई सांगते, ती बाजाबाई गावात मोठा उत्सव करते, सगळ्यांना साड्या वाटते. हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो आणि ती चक्क ताईला म्हणते, चल आपण गावात जाऊया. ती तिच्या बाईकवर बसून ताईला आपल्याबरोबर घेऊन जाते. तर इकडे बाजाबाई ही संपूर्ण गावात, आज दुष्यंतचा वाढदिवस आहे, आपल्या मुलाचा वाढदिवस आहे, त्यामुळे दान धर्म करत असते. बायकांना साड्या, पुरुषांना कपडे वाटत असते, लहान मुलांना चॉकलेट वाटत असते. कृष्णा तेथे पोहोचते आणि ताईला या बाजाबाईबद्दल खूप कौतुक करते की बाईने असावं तर या बाजाबाईसारखं. सुलोचना रानडे असं तिचं खरं नाव आहे, परंतु अख्ख्या 5 गावांचा कारभार तीच चालवते. नवऱ्याच्या जागी ती शेतीही सांभाळते, व्यवसाय सुद्धा सांभाळते आणि तिने गावात आपला एक आव निर्माण केला आहे. तिचं हे कौतुक पाहून ताई खूप चिडते आणि म्हणते, बस झालं बाजाबाईचं कौतुक, आता घरी चल, पाहुणे तुला पाहायला येत आहे. कृष्णा ही बहिणीला घेऊन घरी निघते. तर इकडे गावातील माणूस हा चक्क बाजाबाईला स्पर्श करतो, त्यामुळे बाजाबाई त्याच्यावर खूप चिडते. पण लोकांसमोर ती त्याच्याशी प्रेमाने वागते, त्याला कपडे देते आणि दलपतला सांगते, या माणसाचं काय करायचंय तुम्हाला कळलं ना? दलपत हो म्हणतो. बाजाबाई घरी पोहोचते तर तिचा मुलगा दुष्यंत येणार असतो, त्याचा आज वाढदिवस असतो, त्यामुळे घराला सजवण्याचं काम सुरू असतं. तर इकडे दुष्यंत हा घरी यायला निघालेला असतो. त्यानंतर बाजाबाईला आपल्या मुलाला कोठे ठेवू आणि कोठे नाही असं झालेलं असतं. ती घरातील सगळ्या लोकांना राबवत असते, घराची सजावट करून घेत असते. तर इकडे दलपतचा मुलगा जयदीप हा काहीही कामाचा नसतो. तेव्हा त्याची आई ही बाजाबाईला म्हणते, तुमचा दुष्यंत आता 27 वर्षांचा झालाय, आपल्याला त्याच्या लग्नाची सुद्धा काळजी करायला हवी, त्याच्यासाठी ही मुलगी पाहायला हवी. बाजाबाई यासाठी तयार होतात. तर इकडे कृष्णा ही आपल्याला मुलाकडचे पाहायला येणार म्हणून तयार होते. ताई तिचं कौतुक करते की तू आज खूप सुंदर दिसते. तेवढ्यात तिचा भाऊ तेथे येतो आणि सांगतो की गावातील एक शेतकरी आत्महत्या करतोय. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो आणि ती या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी धावत सुटते. तिला आठवतं की आपल्या बाबांनी सुद्धा आपल्या समोरच असा गळफास लावून घेतला होता, जीव दिला होता. ती या शेतकऱ्याजवळ पोहोचते तर हा शेतकरी गळफास लावून घेत असतो. कृष्णाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की आपल्या बाबांनी सुद्धा असाच गळफास लावून घेतला होता, त्यानेही आत्महत्या केली होती. हा शेतकरी गळफास लावून घेतो, त्याचा जीव जाणारच. गावकरी हे ओरडू लागतात की असं करू नको, स्वतःचा जीव देऊ नको, परंतु हा शेतकरी कोणाचंही ऐकत नाही. पण तेवढ्यात कृष्णा एक मोठा कोयता घेते आणि शेतकऱ्याच्या दिशेने फेकते. त्यामुळे त्याचा जो गळफास असतो तो कापला जातो आणि त्याचा जीव वाचतो. कृष्णा ही ढसाढसा रडू लागते. तिला तिच्या बाबांची आठवण येत असते की आपण या शेतकऱ्याचा जीव वाचवला, परंतु आपल्या समोरच बाबांनी जीव दिला होता, परंतु लहान असल्यामुळे तिला काहीच कळलं नाही, काहीच करता आलं नाही. ती बाबांचा विचार करतच रस्त्याने जाऊ लागते. तेवढ्यात दुष्यंत हा बाईकवरून तेथे येत असतो. सगळीकडे चिखल झालेला असतो आणि कृष्णाला हॉर्न वाजूनही कृष्णा ऐकत नाही. त्यामुळे दुष्यंत आणि कृष्णाची धडक होते आणि दोघेही एकमेकावर पडतात. दुष्यंतचे सगळे कपडे चिखलाने माखतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत आणि कृष्णा या दोघांमध्ये खूप मोठं भांडण होईल. तुझ्यामुळे माझे कपडे खराब झाले, या घाणेरड्या चिखलात मातीत मला लोळावं लागलं असं तो म्हणणार. कृष्णाही त्याला सडेतोड उत्तर देईल आणि त्याला तेथून हाकलून लावेल. दुष्यंत घरी पोहोचणार आणि त्याची ही अवस्था पाहून बाजाबाई सुद्धा खूप चिडेल. तर कृष्णाच्या अटींमुळे पुन्हा एकदा तिचं लग्न मोडणार. एकूणच या मालिकेत अगदी विरुद्ध असे कॅरेक्टर्स आहेत, जेथे कृष्णा ही गावाशी, मातीशी, शेतीशी जोडली गेलेली आहे. काळी आई ही तिच्यासाठी आई आहे, परंतु दुष्यंतला माती आणि चिखलाचा तिटकारा आहे. त्याला गाव आवडत नाही, फक्त शहरच आवडतं. मग आता या मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळेच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.